महाराष्ट्र, जय शिवराय. मी प्रमोद गंगाधर घुगे. खऱ्या अर्थाने आज सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि एक सर्वसाधारण कार्यकर्त्याला एवढं मोठं पद दिलं. या पदासाठी खऱ्या अर्थाने ज्यांचे आशीर्वाद लाभले असे संजय राऊत साहेब, संपर्क प्रमुख संजयजी सावंत साहेब, त्यानंतर आमचे उपनेते गुलाबराव वाघ साहेब, आमचे जिल्हा संघटक करणदादा पवार, आमचे शेतकऱ्यांचे कैवारी उन्मेश दादा, आमचे जिल्हा प्रमुख कुलभूषण भाऊ, आमचे महानगर प्रमुख शरदाबा तायडे आणि आमचे उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब सोनवणे. खऱ्या अर्थाने या सर्व मंडळींचे मला यांचे मी आयुष्यभर ऋणी राहील. यांनी माझ्यावर एवढी मोठी विश्वास दाखवला, एवढी मोठी संधी दिली. पुढचे ध्येय धोरणं काय राहतील तुमची? येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, या संदर्भात आमची एक मोठी रणनीती आणि नवीन चेहरे आम्ही पुन्हा आमच्याकडे आमच्या नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहोत. आणि या माध्यमातून जास्तीत जास्त तळागाळापर्यंत संघटना कशी पोहोचेल, कारण आता ज्यांना वाटत होतं की शिवसेना संपलेली आहे, त्यांना आम्ही येणाऱ्या पंचायत समिती झेडपीला आमचे प्रतिनिधी तिथं बसवून आमची ताकद काय आहे ती खऱ्या अर्थाने दाखवणार आहोत. भाऊ, जळगाव ग्रामीण म्हणून खूप मोठं आव्हान राहील तुम्हाला, तुम्ही कसं बघणार त्या गोष्टी? आम्ही सर्व गोष्टींना आज आव्हानात्मकच घेणार आहोत. आव्हान आहे याच्यात काळी मात्र शंका नाही, पण ह्या आव्हानाचा त्या हिशोबाने स्टडी झालेला आहे. कारण आमच्याकडनं जे काही इकडे तिकडे पांगलेले आहेत आणि जे काही आहे, कारण आता जवळजवळ 15-17 वर्षाचा राजकीय अनुभव आहे आणि तो अनुभव आज शिवसेनेसाठी, संघटनेसाठी कसा पणाला लावता येईल. आणि सर्वप्रथम मी पुन्हा तुम्हाला एकदा सूचित करतो, येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये, नगर परिषदमध्ये आमचे प्रतिनिधी तुम्हाला ताकदीने निवडून आलेले दिसतील आणि तुम्हाला संघटनात्मक बदल लवकरात लवकर दिसतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक